मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात शोले हा असा चित्रपट आहे ज्याने यशाचे सगळे रेकॉर्ड्स तोडून टाकले. आज रिलीज होऊन इतकी वर्षे झाली तरी या चित्रपटाची क्रेज कमी झालेली नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पडद्यामागे अशा काही गोष्टी घडल्या होत्या ज्या कधी भयानक होत्या तर कधी मजेशीर. चक्क अमिताभ यांचा जीव जाता जाता वाचला होता. तर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्या जवळ जाण्यासाठी एक अजब शक्कल लढवली होती. नेमकं काय घडलं होतं रामगडच्या सेटवर? तर चला जाणून घेऊया टीव्ही मसाल्याच्या विशेष व्हिडिओमध्ये. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या शूटिंग दरम्यान एक अत्यंत भयानक दुर्घटना घडली होती. सीन असा होता की धर्मेंद्र यांनी गोळ्यांची पेटी फेकायची होती आणि अमिताभ यांनी ती पकडून गनमध्ये गोळ्या भरायच्या होत्या. हा सीन परफेक्ट येत नसल्यामुळे धर्मेंद्रची खूप चिडचिड होत होती आणि यामध्येच त्यांनी गनमध्ये खरीखुरी गोळी भरली आणि हवेत फायर केली. ती गोळी थेट अमिताभ यांच्या कानाच्या अगदी जवळून निघून गेली. विचार करा, जर ती गोळी थोडी चुकली असती तर आज बॉलिवूडला त्यांचे शहेनशाह मिळाले नसते. आता वळूया एक रोमॅन्टिक आणि मजेशीर किस्साकडे. त्या काळात धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात वेडे होते. चित्रपटात वीरू जेव्हा बसंतीला बंदूक चालवायला शिकवतो, तो सीन तर तुम्हाला आठवत असेलच. हा सीन वारंवार रिटेक व्हावा म्हणून धर्मेंद्र यांनी सेटवरील स्पॉट बॉयसोबत एक डील केली होती. त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक रिटेकसाठी ते स्पॉट बॉयजला 100 रुपये देतील. हेमा मालिनी यांच्यासोबत जास्त वेळ घालवता यावा म्हणून धर्मेंद्र यांनी त्या काळात हजारो रुपये खर्च केले होते. चित्रपटात तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? ठाकूर आणि बसंती संपूर्ण चित्रपटात कधीच एका फ्रेममध्ये दिसलेले नाहीत. याचं कारण खूप धक्कादायक आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या अगदी काही दिवस आधीच संजीव कुमार यांनी हेमा मालिनी यांना लग्नासाठी प्रपोज केलं होतं, पण हेमा यांनी नकार दिला होता. त्यामुळे दोघांमध्ये प्रचंड तणाव होता. जेव्हा शोलेचे शूटिंग सुरू झाले तेव्हा हेमा मालिनी यांनी दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना स्पष्ट सांगितलं होतं की माझा संजीव कुमार यांच्यासोबत एकही सीन नसावा आणि म्हणूनच संपूर्ण चित्रपटात ते दोघे एकत्र कधीच दिसत नाहीत. गब्बर सिंग शिवाय शोलेची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. पण तुम्हाला ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल, गब्बरच्या रोलसाठी अमजद खान हे पहिली पसंती नव्हते. हा रोल आधी डॅनी डेंझोगप्पा यांना ऑफर झाला होता, पण त्यांच्याकडे वेळ नसल्याने त्यांनी नकार दिला होता. जेव्हा अमजद खान यांना घेण्यात आले तेव्हा स्क्रिप्ट रायटर जावेद अख्तर यांना त्यांचा आवाज गब्बरसाठी खूपच बारीक वाटला होता आणि ते अमजद खान यांना बदलणार होते. पण दिग्दर्शकाने अमजद खान यांच्यावर विश्वास ठेवला आणि पुढे काय झाले हा इतिहास आहे. शोले चित्रपटाचा शेवट हा अतिशय भावनिक आहे, जिथे जय वीरूच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का, मूळ स्क्रिप्टनुसार जयचा मृत्यू होणार नव्हता. पहिल्या कथेनुसार शेवटी ठाकूर गब्बरला पोलिसांच्या स्वाधीन करतो आणि त्यानंतर जय वीरू नेहमीप्रमाणे एकत्र राहतात. जय आणि राधा यांचं लग्न होतं असा हॅपी एंडिंग दाखवला जाणार होता. पण शूटिंग संपत आले असताना दिग्दर्शकाला असे वाटले की चित्रपटाचा शेवट अधिक प्रभावी, भावनिक आणि प्रेक्षकांच्या मनात कायम राहणारा हवा असेल तर एका हिरोचा त्याग दाखवणे गरजेचं आहे. म्हणूनच त्यांनी ऐनवेळी जयचा मृत्यू दाखवला. जेव्हा चित्रपट थिएटर्समध्ये लागला तेव्हा जयचा हाच मृत्यू पाहून करोडो प्रेक्षक ढसाढसा रडले.